नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल मांगुळकर आपलं या चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले भूमितीमधील मूलभूत संबोध या प्रकरणाचा सराव संच 1.2 आणि 1.3 यांच्या दरम्यान असणारा महत्त्वाचा जो भाग आहे याला आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो भूमितीमध्ये प्रमेय गुणधर्म हे सिद्ध करायला येत आहे आणि प्रमेयाचे जे काही भाग असतात, प्रमेय म्हणजे काय, तर या सगळ्याचा अभ्यास आता या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून घ्यायचा आहे। तर मग आपण सुरुवात करू। इथं पहा सशर्त विधाने आणि व्यत्यास। तर सशर्त विधाने म्हणजे जे विधाने शर्तीवर अटीवर आधारित असतात, जर तर रूपात असतात त्यांना सशर्त विधाने असं आपण म्हणतो। आणि त्या विधानांचा व्यत्यास या दोन्ही गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। पहा, जी विधाने जर तर रूपात लिहिली जातात किंवा लिहिता येतात, जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात। तर एका वाक्यात आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की ज्या विधानांना आपण जर तर रूपात लिहू शकतो अशा विधानांना सशर्त विधाने असे म्हणतात। मग सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध असे म्हणतात, तर तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्थ असे म्हणतात। एखादं विधान आपण जर आणि तरच्या रूपामध्ये लिहिलं तर जर नंतर येणारा त्या विधानाचा जो भाग असतो त्या भागाला आपण पूर्वांग किंवा पूर्वार्ध म्हणतो आणि जर त्या विधानाचा तर नंतरचा जो भाग असतो तर त्या भागास आपण त्या विधानाचे उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतो। तर इथं उदाहरण म्हणून आपल्याला दिलंय, हे विधान आहे आणि याला आपल्याला जर तर म्हणजे सशर्त विधानामध्ये लिहायचंय। समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, हे दिलेलं विधान आहे आणि या विधानाला सशर्त विधानामध्ये आपल्याला बदलायचंय, सशर्त मध्ये बदलायचंय। मग हे विधान कसं होईल पहा, इथं हा काय सांगितलंय सुरुवातीला, समभुज चौकोन। समभुज चौकोन हा चौकोनाचा एक प्रकार आहे आणि म्हणून या विधानाला जर नंतर कसं लिहिलं जाईल, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, पहा लक्षात घ्या, किंवा जर दिलेला चौकोन हा समभुज चौकोन असेल मग तर काय होतंय, तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। अशा पद्धतीनं या विधानाला सशर्त विधानामध्ये म्हणजे जर तरच्या विधानामध्ये आपण या ठिकाणी रूपांतरित केलं आहे। मग एखादे सशर्त विधान दिले असेल आणि त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास आहे असे म्हणतात। जर तरचं विधान आपल्या लक्षात आलं असेल, आपल्याला उदाहरण म्हणून दिलं होतं की समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांचे लंबदुभाजक असतात। हा समभुज चौकोनाचा गुणधर्म आहे। या गुणधर्माचं विधान आपण सशर्त विधानामध्ये कशा प्रकारे बदललं हे आधी लक्षात घेतलं की आपल्याला समभुज चौकोन हा एक काय चौकोनाचा एक प्रकार आहे आणि म्हणून लिहिलं आपण, जर दिलेला चौकोन हा समभुज चौकोन असेल आणि मग तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। मग आता हे जे सशर्त विधान दिलं आहे त्यातील पूर्वांग म्हणजे जर नंतरचा भाग आणि उत्तरांग म्हणजे तर नंतरचा भाग। इथं पहा, जर नंतर आलेला भाग दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर याला आपण पूर्वांग किंवा पूर्वार्ध असे म्हणतो आणि तर नंतर आलेला जो भाग आहे तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, या भागाला आपण उत्तरार्ध किंवा उत्तरांग असे म्हणतो। पहा,
उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. तर मग जर नंतरचा हा भाग पूर्वांग आहे किंवा पूर्वार्ध आहे तर नंतरचा भाग उत्तरार्ध आहे. मग या दोन्ही भागांची अदलाबदल केली तर जे नवीन विधान आपल्याला मिळणार आहे त्या विधानाला या मूळ विधानाचे व्यत्यास असं म्हणता येईल. मग आता या तिन्ही गोष्टींचा आपण अभ्यास इथं करणार आहोत. पहा, या विधानाला जर व्यत्यासामध्ये बदलायचं असेल तर जर नंतरचा भाग तर नंतर आणि तर नंतरचा भाग जर नंतर ठेवायचा आहे. पण शब्दशः तसाच ठेवून लिहायचं नाही, तर त्याचा अर्थपूर्ण विधान पुन्हा तयार झालं पाहिजे. असं जर लिहिलं असतं पण जर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील, म्हणजे तरच्या जागेवर आपण इथं लिहिलं जर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात किंवा असतील तर दिलेला चौकोन समभुज असेल, असं नाही लिहिता येणार. तर त्याचं आपल्याला पूर्ण अर्थपूर्ण विधान मिळालं पाहिजे. मग असं लिहावं लागेल, जर चौकोनाचे, आता हे कशाच्या संदर्भातले विधान आहे, चौकोनाचे, म्हणून जर चौकोनाचे कर्ण हे परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असेल किंवा असतो. हे होईल या सशर्त विधानाचं व्यत्यास. इथं आपल्याला खाली लिहून दिलंय. पहा, सशर्त विधान जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे काय झालं, सशर्त विधान आहे. या विधानाचा व्यत्यास आपल्याला पुन्हा कसं सांगितलंय, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील, म्हणजे पहा इथं तर नंतरचा भाग हा जर नंतर घेतलाय, पण त्यामध्ये शब्दांमध्ये आपण बदल थोडाफार प्रमाणात अर्थपूर्ण होण्यासाठी करून घेत असतो. तर काढून लगेच जर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील असं नाही घेतलं, तर मग त्याऐवजी काय घेतलंय, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो किंवा तर तो चौकोन समभुज असतो. तर हे झालं या सशर्त विधानाचा व्यत्यास. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत. हे जे विधान आहे हे जे मूळ विधान आहे, मग त्यावरून तयार केलेलं सशर्त विधान आणि व्यत्यास हे दोन्ही विधान या ठिकाणी आपल्याला सत्य मिळत आहेत. आणि सशर्त विधान जर एखाद्या, आता पुढे आपल्याला पुन्हा अजून एक सशर्त विधान दिलंय, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. लक्षात घ्या, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम असते किंवा विषम असते. तर हे विधान सत्य आहे, कारण मूळ संख्या म्हटल्यानंतर लक्षात घ्या मूळ संख्या कुठून सुरुवात होत आहे, 2 पासून. मग 2 ही काय आहे, समसंख्या. मग 2, 3, 5, 7, 9 नाही 11, 13, या पद्धतीनं 17, 19, मग या पद्धतीनं मूळ संख्या जाते. मग पहिलीच मूळ संख्या 2 ही समसंख्या आहे, बाकीच्या सर्व बाकीच्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. म्हणून जर एखादी संख्या मूळ संख्या असेल तर ती सम असते किंवा विषम असते, हे बरोबर आहे. मग हे विधान जे सशर्त विधान दिलं आपल्याला हे सत्य आहे, परंतु त्याचा जो व्यत्यास आहे तो व्यत्यास सत्य असेलच असं नाही. इथं व्यत्यासामध्ये काय सांगितलं बघा, या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास असत्य आहे. व्यत्यास हा सत्य नाही. याचा व्यत्यास जर आपण बनवला तर असा होईल, इथं तर नंतर दिलेला भाग जो आहे उत्तरार्ध ती मूळ संख्या असते. म्हणजे जर एखादी संख्या मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम संख्या असतेच. जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम असायला पाहिजे किंवा विषम असायला पाहिजे. व्यत्यासाचं विधान इथं लिहून दिलंय आपल्याला. हे वरचं सशर्त विधान होतं, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम असते किंवा विषम असते. हे विधान सशर्त विधान आहे आणि त्याचा व्यत्यास खाली दिलाय. जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल
तर ती मूळ असलीच पाहिजे असं काही नाहीये. लक्षात घ्या. आता या ठिकाणी 5 ही मूळ संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे आणि मूळ पण आहे. परंतु त्यानंतर 9 ही संख्या विषम आहे परंतु मूळ संख्या नाहीये. 10 ही संख्या सम आहे पण मूळ संख्या नाहीये. त्यानंतर 15 ही विषम संख्या आहे परंतु मूळ नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ असतेच असं नाही. आणि म्हणून या सशर्त विधानाचं व्यत्यासाचं विधान हे असत्य आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की जी विधानं सशर्त असतात त्या प्रत्येक विधानाला व्यत्यास असतोच असे नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काही सशर्त विधानालाच व्यत्यास असतात, म्हणजे बहुतांश विधानांना व्यत्यास असतात परंतु काही सशर्त विधानांना व्यत्यास नसतात. त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला पाहायचंय सिद्धता. सिद्धता म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भात आपण माहिती घेऊ. आता आपण कोन, त्रिकोण, कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास केला आहे. या वेगवेगळ्या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा काय केला आहे, आपण अभ्यास केलेला आहे. हे गुणधर्म आपण प्रायोगिक पद्धतीने शिकलो, प्रायोगिक पद्धतीने शिकलेलो आहोत. म्हणजे आपण त्याला प्रत्यक्ष त्याची सिद्धता वगैरे पडताळून पाहिलेलं नाहीये. मग या इयत्तेत म्हणजे या वर्गामध्ये आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. भूमितीच्या संदर्भातला वेगळा दृष्टिकोन आपल्याला या वर्षापासून शिकायचा आहे. या दृष्टिकोनाचं श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जातं. लक्षात घ्या, कोणाकडे जात आहे, भूमितीकडे आपण ज्या दृष्टिकोनातून आता पाहणार आहोत या दृष्टिकोनाचं श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकामध्ये ग्रीक देशात जे गणिती होऊन गेले युक्लिड यांना हे श्रेय जात आहे. भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबंध संकलन युक्लिड यांनी केलं. त्यांच्या अगोदर भूमितीविषयी जी माहिती आणि ज्ञान त्यावेळी होतं त्याचं सुसंबंध संकलन त्यांनी केलं. त्यात सुसूत्रता त्यांनी आणली आणि त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीत म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात आणि सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असे म्हणतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सिद्धतेच्या संदर्भात जी माहिती सांगितली म्हणजे आपण जी पाहतोय सध्या, तर भूमिती या हा जो विषय तर हा अगोदर प्रायोगिक होता आणि याला प्रायोगिक भूमितीला जो दृष्टिकोन नवीन दिला तो युक्लिड यांनी दिला. आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या कालखंडामध्ये भूमिती विषयाचं ज्ञान संकलित करून त्यामध्ये सूत्रबद्धता आणली आणि त्यांनी असं दाखवलं की काही स्वयंसिद्ध म्हणजे ज्या विधानांना सिद्ध करायची गरज नाही अशा विधानांना स्वयंसिद्ध असे म्हणतात. काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधानं जे सर्व ठिकाणी मान्य असतील आणि स्वयंसिद्ध असतील, ज्यांची सिद्धता पाहिजे गरज नाही, अशा विधानांना गृहीतके म्हणून स्वीकारावं लागणार आहे. गृहीतके याचा अर्थ काय की ही विधानं सत्य आहेत, यांना आपल्याला सिद्ध करायची आवश्यकता नाही. तर त्या गृहीतकांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. ती जर गृहीतके आपण गृहीत धरली तर त्या आधारे तर्कशुद्ध मांडणी करून नवीन वेगवेगळे गुणधर्म आपल्याला सिद्ध करता येतात. सिद्ध केलेल्या या गुणधर्मांनाच आपण प्रमेय असे म्हणतो. लक्षात ठेवा, त्याला इंग्रजीमध्ये थेरम्स असं आपण म्हणतो. तर लक्षात घ्यायचं आपल्याला, काही गणितामधील भूमितीमधील विधानांना स्वयंसिद्ध आणि सर्वमान्य आहेत म्हणून त्यांना गृहीतके म्हणून आपण स्वीकारायचंय
आणि त्या आधारावर तर्कशुद्ध मांडणी, याचा अर्थ आपल्याला आपल्या बुद्धीला पटेल, आपल्या ज्ञानावर आधारित जी मांडणी असते त्याला आपण तर्कशुद्ध मांडणी असे म्हणतो. मग त्या तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म आपल्याला सिद्ध करता येतात आणि सिद्ध झालेल्या या गुणधर्मांनाच आपण प्रमेय असे म्हणतो. या ठिकाणी पहा, युक्लिड यांनी मांडलेल्या गृहीतकांपैकी काही गृहीतके खाली आपल्याला दिलेली आहेत. तर युक्लिडच्या गृहीतकांपैकी जी काही गृहीतके आपल्याला या ठिकाणी दिलेत त्यामध्ये पहिलं आहे, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. एकच जर बिंदू आपल्याला दिला असेल तर त्यामधून जाणाऱ्या असंख्य रेषा आपण काढू शकतो, किंवा एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा कशा असतात. तर इथं आपण जर समजा हा बिंदू घेतला, इथं आपण एक बिंदू घेतला R, आणि या R बिंदू मधून जाणाऱ्या किती रेषा आपल्याला मिळतात ते आपण जर बघितलं तर असंख्य रेषा आपण या R मधून जाणाऱ्या काढू शकतो. ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, ही तिसरी रेषा आहे. या पद्धतीने आपल्याला एका बिंदू मधून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतील. म्हणून त्यांच्या गृहीतकांमधलं पहिलं विधान जे आहे ते पहिलं विधान आहे की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. दुसरं विधान आहे, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. एका बिंदूतून जरी असंख्य रेषा जात असतील तरी दोन भिन्न बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. इथं पहा, समजा इथं बिंदू आपण घेतलेला आहे P आणि इथं Q. या P व Q या दोन बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. या दोन भिन्न बिंदूमधून जाणाऱ्या वेगवेगळ्या रेषा आपण काढू शकत नाही, हे त्यांचं दुसरं गृहीतक आहे. दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा जाते. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तिसरं, आता कोणताही बिंदू केंद्र मानून आणि दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला काढता येतं. तर कोणताही बिंदू आपण केंद्रबिंदू म्हणून घेऊ शकतो आणि दिलेल्या त्रिज्येचं आपल्याला वर्तुळ काढता येऊ शकतं. म्हणजे इथं आपण त्याची सिद्धता पाहू कशा पद्धतीनं काढता येईल. पहा, आता इथं आपण हे कंपासचं टोक ठेवलेलं आहे, म्हणजे हा झाला केंद्रबिंदू, आणि हे जे अंतर इथून या पेन्सिलच्या टोकापर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्या. मग हा केंद्र आणि ही त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढू शकतो. तर हे झालं एक वर्तुळ. आता केंद्र आपण बदलू शकतो आणि वेगळं वर्तुळही काढू शकतो. इथला प्रतलामधला कोणताही बिंदू केंद्र आणि कितीही अंतर त्रिज्या म्हणून घेऊन आपण पुन्हा वर्तुळ काढू शकतो. तर हे दुसरं वर्तुळ आपल्याला काढता येईल. त्यानंतर आपल्याला जर वाटलं इकडून केंद्र घ्यायचं आहे आणि इकडून आपल्याला हे काढायचं आहे तर इकडं सुद्धा आपल्याला काढता येईल. तर अशा पद्धतीने पहा, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला काढता येतं. हे युक्लिडचं तिसरं गृहीतक आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलंय सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. काटकोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशाचं असतं त्याला आपण काटकोन म्हणतो. मग सर्व काटकोन, मग लहान मोठा कसाही असला तरी ते कसे असतात, परस्परांशी एकरूप, म्हणजे त्यांचं माप सारखंच असतं म्हणून ते परस्परांशी एकरूप असतील. आता या ठिकाणी आपण लहान जर काटकोन घेतला असा तर याचं माप सुद्धा 90 अंश आहे, आणि इथं मोठा काटकोन आपण असं काढला तर याचं पण माप तेवढंच आहे 90 अंशाचं, म्हणून हे दोन्ही काटकोन एकरूप आहेत. मग दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज
दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेनं वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. तर हा महत्वाचा गुणधर्म इथं युक्लिड यांनी आपल्याला सांगितलाय. म्हणजे हे महत्वाचं गृहीतक आहे. पहा लक्षात घ्या, एक रेषा अशी आपण इथं घेतली आहे आणि दुसरी रेषा या पद्धतीनं, ही त्यांची छेदिका आपण घेतली. तर इथं काय तयार होत आहे, या दोन रेषा आहेत. ही छेदिका आहे आणि हा छेदनबिंदू आहे. पी क्यू, रेषा ए बी आणि सी डी, आणि इथं यम एन ही छेदिका घेतली आपण. मग काय सांगितलंय की दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल. एक काटकोनाचं माप 90 अंश, मग दोन काटकोनांची बेरीज 180 अंश. पहा, या दोन रेषांना या छेदिकेनं छेदलेलं आहे. मग आंतरकोनांमध्ये दोन जोड्या आपल्याला मिळत आहे. कोन ए पी क्यू आणि कोन पी क्यू सी ही आंतरकोनाची पहिली जोडी आहे. हा कोन ए पी क्यू आणि कोन पी क्यू सी ही आंतरकोनाची पहिली जोडी आहे. आणि कोन बी पी क्यू आणि कोन पी क्यू डी ही आंतरकोनाची दुसरी जोडी आहे इकडं. तर मग आंतरकोनांच्या एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज ही दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. म्हणजे बघा, या दिशेनं जी आंतरकोनाची जोडी आपल्याला डाव्या बाजूने जी मिळते, यातला प्रत्येक आंतरकोन लघुकोन आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी आहे. म्हणून या दोन आंतरकोनांची बेरीज म्हणजेच कोन ए पी क्यू अधिक कोन पी क्यू सी लहान आहे. या दोन्हींची बेरीज 180 अंशापेक्षा लहान असेल तर मग या दोन ज्या रेषा आहेत ए बी आणि सी डी याच दिशेनं पुढे वाढवल्यास त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना कुठंतरी जाऊन या छेदतील. पहा, अशा पद्धतीने याला वाढवलं आपण तर या रेषा इथं जाऊन छेदतील. तर हे युक्लिड यांचं पाचवा आणि महत्वाचा हे गृहीतक आहे. तर ही सर्व गृहीतके मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. 2दा 3दा 4दा लक्षात बसूस तर त्यांना वाचत राहायचंय. समजली म्हणजे आपल्याला पुढं सिद्धता म्हणजे काय हेही चांगलं समजेल. तर आता पहा, एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. गणितामधील कोणत्याही गुणधर्माची आपल्याला तर्कशुद्ध सिद्धता देता येणं गरजेचं आहे. तर्कशुद्ध सिद्धता म्हणजे नेमकं काय, तर अगोदर ज्ञात असणारे माहित असणारे गुणधर्म, त्यानंतर गृहीतके, स्वयंसिद्ध गुणधर्म, गृहीतके, प्रमेय यांच्या आधारावर जी आपल्याला म्हणजे पटणारी, ज्ञानावर आधारित जी पटणारी मांडणी असते, आपल्या बुद्धीला जी मांडणी पटते त्याला आपण तर्कशुद्ध सिद्धता असे म्हणतो. तर एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता म्हणतात. लक्षात घ्या, म्हणजे एखादा गुणधर्म सिद्ध करताना आपण तो सिद्ध करण्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी करतो ती तर्कशुद्ध मांडणी म्हणजेच त्या गुणधर्माची किंवा प्रमेयाची सिद्धता असते. एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांगाला पक्ष आणि उत्तरांगाला साध्य म्हणतात. कोणतंही सशर्त विधान आपल्याला सिद्ध करताना त्या विधानाची सिद्धता पूर्ण झाल्यानंतर त्या विधानाला आपण प्रमेय म्हणतो. मग प्रमेयाचे मुख्यतः 4 भागामध्ये प्रमेय लिहिला जातो. त्यामध्ये पहिला भाग जो आहे पक्ष असतो,
मग जे आपल्याला सशर्त विधान दिलं त्या सशर्त विधानामधील जर नंतरचा भाग ज्याला आपण पूर्वांग म्हणतो, लक्षात घ्या, जर नंतर आलेला भाग ज्याला आपण काय म्हणत असतो, पूर्वांग, त्याला आपण त्या प्रमेयाचा पक्ष हा पहिला भाग पक्ष असे म्हणतो, तो प्रमेयाचा पहिला भाग. तर नंतर असलेलं जे विधान आहे म्हणजे त्या सशर्त विधानाचं उत्तरांग, मग त्याला आपण त्या प्रमेयाचं साध्य हा असे म्हणतो. साध्य हा त्या प्रमेयाचा दुसरा भाग असतो. त्यानंतर त्या आकृतीमध्ये आता सशर्त विधानामध्ये दिलेल्या आकृतीच्या वर्णनावरून आपण आकृती रेखांकित करतो, काढत असतो आणि त्या आकृतीला अनुसरून आपण सिद्धता लिहितो. परंतु काही ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करणं गरजेचं असतं आणि केलेला बदल म्हणजेच त्या आकृतीची रचना असते. मग काही प्रमेय सिद्ध करताना आपल्याला रचना करावी लागते आणि काही ठिकाणी बऱ्याच प्रमेयांमध्ये आपल्याला रचना न करता सुद्धा आपण सिद्धता लिहू शकतो. त्यानंतर आता सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार आहेत. म्हणजे पहा, पक्ष हा प्रमेयाचा पहिला भाग, साध्य दुसरा, हे त्या विधानांमध्ये असतात. जर नंतर आलेला भाग म्हणजे पक्ष, तर नंतर आलेला भाग म्हणजे साध्य. दोन भाग हे विधानामध्येच अवलंबून असतात आणि गरज पडली तर तिसरा भाग रचना आणि चौथा भाग सिद्धता. मग काही प्रमेय कसे असतात, पक्ष, साध्य आणि सिद्धता, त्यामध्ये रचना नसते. मग सिद्धतेचे मुख्य दोन प्रकार आहेत असं सांगितलंय. एक प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरी अप्रत्यक्ष सिद्धता. या दोन्ही प्रकारच्या सिद्धतेचा आपण म्हणजे दोन्ही प्रकारच्या सिद्धता समजावून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सशर्त विधाने म्हणजे काय, सिद्धता म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय. म्हणजे पक्ष, साध्य, सिद्धता, प्रमेय, सशर्त विधाने आणि त्याचा व्यत्यास या सर्व भागांना आपण व्यवस्थित समजावून घेतलंय. लक्षात घ्या, आता भूमितीसाठी हा सर्व भाग तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. यावरच तुम्हाला पुढील प्रमेय, गुणधर्म समजणार आहेत. म्हणून या व्हिडिओला चांगलं व्यवस्थित समजून घ्या. हा भाग पुस्तकामधून वाचून काढा आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून लिहायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल आपलं धन्यवाद. जर आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.